नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसं इंग्रजी वर्ष असलं तरी आपणा सर्वांना मराठवाडा नेताच्या वतीनं नववर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सर्वांची प्रगती हो, निरोगी आयुष्य लाभो आणि भारत देश पुन्हा एकदा महाशिखरावर पोहोचो हीच शुभेच्छा. मित्र हो, लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, आता स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, नगरपंचायतच्या निवडणुका या होणार आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पर्टिक्युलर लातूर जिल्हा परिषद, लातूर महानगरपालिका, औसा, उदगीर, अहमदपूर, निलंगा या नगरपालिका तसंच वेगवेगळ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा विचार करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये एकही नेता हा संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व मान्य असलेला नेता राहिलेला नाही. लोकांनी भरभरून प्रेम केल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले गुण दाखवल्यामुळं त्याचा परिणाम लोकसभेला दिसून आला, लातूर शहर विधानसभेला दिसून आला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात लातूर शहरामध्ये बाहेरचा हस्तक्षेप असता कामा नये. लातूर ग्रामीण आमदार रमेश कराड, अहमदपूर चाकूर बाबासाहेब पाटील, त्यानंतर उदगीर जळकोट संजय बनसोडे, निलंगा देवनी शिवरानपा संभाजीराव पाटील निलंगेकर, औसा आमदार अभिमन्यू पवार. आणि शहरामध्ये सध्या ज्यांनी कडवी झुंज दिली, देशमुखांना अक्षरशः सळो की पळो केलं आणि बाल बाल बच गया काय अशा प्रकारचं चित्र अमित देशमुख यांच्या बाबतीत झालं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर महानगरपालिकेचा विचार करत असताना या ठिकाणी बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप नको. कारण उगाच नमस्कार बंद होऊन काच्या वेळी एकाला मारायला लागल्यावर काय करावं? कारण नेत्याचे डोके फुटत नसतात, नेते बदनाम होत नसतात, बदनाम होतात ते कार्यकर्ते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहर महानगरपालिका आणि चा विचार करत असताना ज्या पद्धतीनं भरभरून प्रेम दिलेला आहे, निश्चित या ठिकाणी खांदेपालट झाली पाहिजे, मुक्त सत्ता दिली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर लातूर शहर महानगरपालिकेचा विचार करत असताना ज्याने मी लोकसभेला बघतो हे सश्याचे पिल्ल म्हणजे अमित देशमुख, धीरज देशमुख एवढ्या तापमानात बाहेर जाणार नाहीत, ते मध्ये बसून राहणार म्हटले. पण दुर्दैवानं ह्यानेच आपल्या गिरवलकर मंगल कार्यालयाच्या बाहेर उमेदवाराला बी निघू दिले नाही, स्वतःही निघाले नाहीत. त्याचबरोबर विधानसभेला लातूर सगळे नेते जे आले, दानवे आले, नंतर तावडे आले, गडकरी आले, हे सगळे निलंग्यालाच आले आणि तरी परंतु निसटता विजय झाला. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आलेली महानगरपालिका सामूहिक प्रयत्नातून आली आणि काही लोकांमुळे गेली. त्याची पुनरावृत्ती न होऊ देता लातूर शहर महानगरपालिकेचा विचार करत असताना RSSनं जवळून पाहिलंय, भाजपनं जवळून पाहिलंय आणि त्यांच्या नजरेला जे आले त्यांना प्रमोशन करून अजून कुठं राज्य कार्यकारिणीवर घ्यावं किंवा देशाचे प्रवक्ते म्हणून नेमावं. पण लातूर शहर महानगरपालिकेत लोकांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा आणि वरून नमस्ते आणि मधून मात्र व्हेरी व्हेरी गुड नमस्ते हे ज्या खेळ खंडोबात चालू आहे. आणि ज्या पद्धतीनं आम्ही मागही सांगितलं, मार्केट कमिटीचं उदाहरण दिलं, लोकसभेचं उदाहरण दिलं,
विधानसभेचं. म्हणून भारतीय जनता पक्षाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला सांगावंसं वाटतं की लातूरची महानगरपालिका, लातूरच्या जनतेचा हा कोणावर विश्वास आहे? आणि जे तुम लढो हम कपडे संभालते हैं म्हणणारे, पद घेणारे आणि थोडी परिस्थिती वाईट आली की पळून जाणाऱ्या रणछोड दासापासून भाजपचं संरक्षण करणं आणि भाजपपेक्षा लातूरचं अमित देशमुख हे त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी, त्यांच्या अनेक कंपन्यांसाठी ते राजकारणात आहेत. त्यांना तुकारामाला काय सुकारामाला काय काही जमत नाही. विक्रांत गोजमगुंडे स्वकर्तृत्वानं आणि सर्व अर्थपूर्ण उलाढालीनंतर ते महापौर झाले. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर शहराचा विचार करत असताना भाजपनं चुकीच्या माणसाच्या हातात धुरा न देता त्यांना धुऱ्याच्या पलीकडेच थांबू द्यावं. त्यांना त्यांची निलंगा नगरपालिका, त्यांना त्यांचं आपलं शिरवानपा, देवणी, औशेकऱ्यांना औसा. कारण शेवटी कास्ट एनालिसिस इज व्हेरी डेंजरस. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला तडा जायचं पाप जर कोणी करत असेल तर संकुचित विचाराची माणसं, ज्यांचं मुंह में राम बगल में छुरी. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला असं विनम्रतेनं सांगावंसं वाटतं की जर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळात महानगरपालिका जर आणायची असेल तर त्यांना मुस्लिम मतदान हे कमी मिळणार, दलित मतदान कमी मिळणार. आणि अशा एका परिस्थितीमध्ये 70 पैकी 55 ते 60 उमेदवार भाजप येऊ शकतात जर भलत्याच लोकांना काढी करण्याची संधी नाही दिली तर. कारण त्यांची एक क्रेज होती, ते सगळ्यांना घेऊन चालत होते. पण दुर्दैवानं ती क्रेज संपुष्टात आलेली आहे. आणि कुठल्या तरी हॉटेलमध्ये भेटायचं, कुठेतरी काही करायचं आणि म्हणतात की आम्ही नमस्कार केलेला आवडत नाही. अहो, तुम्ही नमस्कार आमच्या समोर नाही केला तरी तुमचे कायम चमत्कार पाहता लोकांना सगळं कळतंय. आणि कुठंतरी एखाद्या कार्यकर्त्याला बळीचा बकरा द्यायचा आणि जे बळी जायला तयार आहेत त्यांना वारंवार सांगून सावधान, खड्डा आहे, सावधान, टर्न आहे, सावधान, दरी आहे. पण ते जर जाणारच असतील आम्हाला काय करायचं आहे? आणि भाजपला सल्ला देणं नाही, आम्हाला आमच्या लातूरकरांच्या हितासाठी. सुदैवानं योगायोगानं देशात भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता आहे. आणि डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर निवडून पराभव झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या वेगवेगळ्या सुखाच्या दुखाच्या कार्यक्रमात जात आहेत. कोणताही नेता माईचा लाल, मग संजय बनसोडे असो, संभाजीराव आले बोलले गेले, पण जे प्रमुख कार्यकर्ते ते त्यांचे एकनिष्ठ आहेत. त्यांच्या निष्ठा कशा निष्ठत होत्या. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना काय ते मागे एकदा कोणतरी म्हणलं होतं की याचा कडाप्पा कोण किंवा कट्टाप्पा कोण, तर आम्ही त्याच्या तेवढ्या खोलात जात नाही. पण नवीन वर्षाची भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष, मावळते अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनी मिळून लातूर शहरातील जनतेवर अन्याय होणार नाही. कोणतरी बाहेरचा म्हणजे हे देशाच्या बाहेरचे नाहीत, पण नको ना, क्षमता असलेलं नेतृत्व मिळालंय ना, त्यांना द्या संधी. ज्या पद्धतीनं रमेश कराड यांना MLC केल्यानंतर ज्या ठिकाणी मराठा मतदान बहुसंख्य असताना सुद्धा प्रचंड मराठा मतदारांनी त्याला साथ दिली. आणि तशाच प्रकारचा चमत्कार आमचं वैयक्तिक मत आहे डॉक्टर अर्चना पाटील, शैलेश पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिका. आणि त्यांना वाटलं की बाबा रमेश कराड सोबतीला असले पाहिजेत, साथ द्यायला असले पाहिजेत. त्यांना वाटलं अभिमन्यू म्हणजे आपले माणसं घुसवायचे आणि इथला सत्यानाश करायचा. आणि आपल्या मतदारसंघात मात्र दुसऱ्याला नो एंट्री, दुसऱ्याच्या सांगण्यावर कुणाला घ्यायचं नाही, येऊ द्यायचं नाही. औसा असो, निलंगा असो, अहमदपूर असो, या सर्व गोष्टीचा विचार करत असताना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? काही जण म्हणतात बाबासाहेब होणार, काही जण म्हणतात ही जागा भाजपची आहे. खरं म्हणजे
बाबासाहेब पाटलावर जे अलिगेशन केले चालले आहेत की ते देवघरवर आपल्या आशियानावर जायला नको होतं, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, ते जाहीर बोलत नाहीत, त्यांची सहनशीलता आहे, त्यांना बँकेतून वाद करण्यासाठी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यार लवेकरांना त्यांची संस्था क वर्गात घालण्याचा प्रयत्न केला, पण बाबासाहेब पाटील जो बातों से नहीं मानते उनको लातों से मनाने की उनकी सवय असल्यामुळे त्यांनी ते टिकले. म्हणून बाबासाहेबांना केल्याने नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे ते काळ आणि वेळ ठरवेल. पण एकंदरीत विचार करत असताना काही जण म्हणतात की आणखीन कोणतरी होईल, आणखीन कोणतरी होईल, असो, पण लातूर शहर महानगरपालिका ही छोटी संस्था नाही. या संस्थेचा विचार करत असताना लातूरकरांना लोकशाहीसाठी, लातूरला चांगलं नेतृत्व मिळण्यासाठी, मूलभूत समस्या सोडवण्यासाठी, आम्ही म्हणणार नाही निमुटीचं पाणी येईल, उजनीचं पाणी येईल, पण स्वच्छ लातूर, सुंदर लातूर, प्रदूषण मुक्त लातूर करण्यासाठी, 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालण्यासाठी, निष्ठावानाला प्रामाणिक आहे म्हणून खच्चीकरण न होऊ देता त्याला काम करण्याची संधी देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने लातूर महानगरपालिकेचा विषय खास बाब म्हणून हातावर घ्यावा असं आम्हाला वाटतंय. मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.